कुरुक्षेत्राचं युद्ध संपलं होतं. हजारो शवांचे ढीग, रक्ताचा वास आणि आकाशात अजूनही धुरळा पसरलेला होता. पांडव विजयी झाले होते, पण त्या विजयात एक स्त्री अजूनही पराजित होती. द्रौपदी. द्रौपदी एकटीच बसली होती रणभूमीवर. तिच्या डोळ्यातील अग्नी आता राग झालेला होता. पण एक प्रश्न तिच्या मनात जळत होता. मी 5 पतींची पत्नी होते, पण तरीही मी एकटीच का लढले? माझ्या अब्रूची बोली लागली. सभागृहात मी ओरडले, पण कोण उभं राहिलं माझ्यासाठी? तिचा आवाज कापत होता, पण त्यातली धार अजूनही ताजी होती. युद्ध जिंकलं पांडवांनी, पण का? माझ्या अपमानासाठी की सत्तेसाठी? मी कधी देवतेसारखी पूजले गेले, तर कधी वस्तूसारखी वाटले गेले, पण मी एक माणूस होते याचा विसर का पडतो साऱ्यांना? त्या राखेच्या ढिगातून एक फूल उमलायला लागलं. द्रौपदीने खाली पाहिलं. रक्तात एक चंद्रकोर उमटलेली होती. ती म्हणाली, मी जिंकली नाही, पण मी हरलेलीही नाही. मी प्रश्न होते, जो अजूनही उत्तराच्या शोधात आहे. द्रौपदी उठली, शांतपणे चालू लागली. कुरुक्षेत्र मागे राहिलं आणि तिचा प्रश्न इतिहासात कोरला गेला.